मंडळी, जीवनामध्ये सगळीकडे विचारपूर्वक वागण्याची आवश्यकता फार असते. ग्रंथाची नुसती पारायणे कुठेही उपयोगी पडत नाहीत. त्यासाठी ग्रंथांचा उत्तम अभ्यास करावा, शब्दांचा अर्थ नीट समजून घ्यावा आणि मग लोकांना तो सांगावा. सर्वांचे अंतःकरण सांभाळावे, नामरूप बाजूस सारून अंतरात्म्याचा अनुभव घ्यावा आणि अनुभव घेऊन मग बोलावे. आत्मानात्मविवेक आणि सारासार विचार करावा. अलक्षी लक्ष लावावे. अखेर आत्मनिवेदनाने समाधान पावावे, असे समर्थ रामदास स्वामींनी करंट परीक्षा निरूपण या समासामध्ये सांगितले आहे. आता या समासाचे निरूपण ऐकूया. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 18वा, समास 5वा, करंट परीक्षा निरूपण. श्रीराम समर्थ. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही बक्षिले, विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रासी. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुभवाना मध्ये पडे. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोणी घ्यावी, येर ते अवघी सांडावी एकीकडे. मंडळी, प्रपंचात काय आणि परमार्थात काय, माणसाने फार विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणाने वागावे. आपण जे बोलतो त्याचा बरोबर अर्थ समजून घ्यावा. आपण जो प्रश्न मांडला त्याचे बरोबर उत्तर द्यावे. बोलणे केव्हाही प्रत्ययाचे असावे. समजा एखाद्या मापाने खूप धान्य मोजले, ते माप काही ते धान्य खात नाही. त्याचप्रमाणे जो माणूस विचार करीत नाही त्यास त्या ज्ञानाचा काहीच उपयोग होत नाही. एका माणसाचे मोठे पाठांतर होते. एकदा का तो पाठ म्हणू लागला की त्याला ते आवरत नसे, पण त्याचा अर्थ विचारला तर त्याला काहीच कळत नव्हते. त्याचा अनुभव पाहिला तर तो केवळ कल्पना करतो असे आढळते. ग्रंथ वाचताना त्यातील शब्दांची नीट परीक्षा करावी. त्यामध्ये जी स्वानुभवाची वचने असतील ती ग्रहण करावी. बाकीचा ग्रंथ बाजूस सोडावा, तो ग्रहण करू नये. नामरूपांनी भरलेले सगळे दृश्य मागे टाकावे आणि मग अनुभवाच्या मागे लागावे. दृश्य हे असार आहे, अदृश्य अंतरात्मा सार आहे. सार आणि असार दोन्ही एक करणं हे मूर्खपणाचं आहे. जो मजकूर लिहिलेला आहे तो लेखकाने कुळाला बरोबर समजावून द्यावा. जे लिहिलेले नाही ते म्हणजे उगीच काहीतरी वाचू नये. या दृष्टांतावरून प्रत्येकाला योग्य काय ते नीट समजावे. आपण जो ग्रंथ लोकांना सांगायचा तो सांगत असताना ग्रंथकाराने जे सांगितलेले आहे तेच आपण सांगावे. ग्रंथकाराला जे अभिप्रेत नाही ते आपण सांगून लोकांची दिशाभूल करू नये. ज्याला एखादा ग्रंथ लोकांना नीट समजावून सांगता येत नाही त्याच्या सांगण्याबद्दल लोक नाराज होतात आणि वक्त्याला प्रश्न विचारायला जावे तर तो वचकन अंगावर येतो. एखादा माणूस पुष्कळ बोलला तर त्याच्यामध्ये प्रचितीचे प्रतिबिंब पडले नाही तर पुष्कळ समुदाय जमला असता त्याचे सगळे बोलणे अगदी वाया जाते. हे कसे होते पहा. जात्यावर दळण चालले आहे. समजा एखाद्याने पशापशाने म्हणजे भसाभस वैरण धान्य घातले आणि भराभर कसे तरी जाते फिरवले तर पीठ बारीक येणे शक्य आहे का? तर नाही. किंवा एखादा माणूस जेवायला बसला आणि त्याने एकामागून एक घासावर घास तोंडात घातले. घास चावायला त्याला सवड नाही. सगळ्या अन्नाचा नुसता बोकणा भरला तर ते अन्न काही नीट पोटात जाऊन त्याचे बरोबर पचन होत नाही. त्याला ते ज्ञान नीट पचत नाही, आत्मसात करता येत नाही. फडणीसाचे मुख्य लक्षण असे आहे की तो कोणत्याही प्रसंगी बेरंग होऊ देत नाही. म्हणून सर्वांचे अंतःकरण आहे ते सांभाळीत जावे. फडणीस म्हणजे सचिव अथवा प्रतिनिधी. येथे वक्ता हा संतांचा प्रतिनिधीच समजावा. अध्यात्माचे विवेचन करताना सूक्ष्म तत्वांची नावे वापरावी. पण आपण जे शब्द वापरतो त्याचा अर्थ आणि त्या शब्दांनी दर्शविलेल्या तत्वांचे स्वरूप आपल्याला बरोबर माहीत असावे. आपण ते जाणून श्रोत्यांना समजावून द्यावे. श्रोत्यांची जी समस्या आहे ती जर व्यवस्थितपणे सोडवली तर सर्व श्रोत्यांना आनंद होतो आणि मग सगळे श्रोते वक्त्याला वंदन करतात. समस्या सोडवली तर श्रोते वंदन करतात. समस्या सोडवली नाही तर श्रोते निंदा करतात. मग वक्त्याने उगीच चिंचिन करण्याचे कारण नाही.
सोने शुद्ध पाहून घ्यावे, ते कसाला लावावे, तापवून परीक्षावे. त्याचप्रमाणे श्रवण आणि मनन या 2 साधनांनी प्रत्ययाची परीक्षा करावी. समजा एखाद्यास काही रोग झाला, त्याने एका वैद्याचे औषध घेतले, त्या औषधाचा त्याला काहीच अनुभव आला नाही, त्याचा रोग बरा झाला नाही, तर इतर लोकांवर राग काढायचा हा कुठला न्याय? जे खोटेच असते ते कुठेच चालत नाही, ते कुणालाच आवडत नाही. या कारणाने जे खरे आहे त्याचेच प्रतिपादन करावे. एका माणसाला लिहिता येत नव्हते, त्याने व्यापार केला, तो काही दिवस चालला, पुढे त्यास हिशोब तपासणीस भेटला. त्याने सारे हिशोब तपासले तेव्हा व्यापार खोटा आहे असे आढळले. हिशोबावरून व्यापाराबद्दल सगळं काही ध्यानात येतं. त्याचप्रमाणे वक्त्याने बोलताना आपल्या अनुभवाच्या पुराव्याने बोलावे. हिशोब जर बरोबर ठेवलेले असतील तर मग सुरणीस म्हणजे हिशोब तपासणीस काय करू शकणार? सांगा की. जो स्वतःच घोटाळ्यात अडकतो तो दुसऱ्याला नीट समजावून देणे कठीण असते. त्याच्या नादी लागणारे अडाणी लोक अडचणीतच सापडतात. समजा एखाद्या माणसापाशी बळ नाही आणि तो लढायला गेला तर सर्वस्वी नागवलं जाणारच. अशा प्रसंगामध्ये कोणी कोणाला दोष द्यायचा बरे? जे खरे आहे म्हणून आपल्या प्रचितीला येते त्याचे मोठ्या आदराने आपण ग्रहण करावे. अनुभवाशिवाय लिहिलेली किंवा बोललेली वचने फुसकी समजावी. अशी वचने बोलणाऱ्या माणसाला कोणी शिकवू लागले तर त्यास राग येतो, परंतु पुढे त्यास अद्दल घडते. खोट्या गोष्टी लोकांसमोर खऱ्या म्हणून कितीही निश्चयाने मांडल्या तर त्या लगेच खोट्या ठरतात. जर एखादा माणूस खरे टाकून मुद्दाम खोटे घेऊ लागला तर निंदा होण्यास काही वेळ लागत नाही. तिन्ही लोकांमध्ये देवाने हा न्याय करून ठेवला आहे. जे खोटे आहे त्याचा अंगीकार केला की दुर्दशा व्हायचीच. हाच तो न्याय आहे. तो न्याय जर माणसाने सोडला तर सगळे जग त्याच्या पाठीस लागते. लोकांशी भांडता भांडता तो अगदी बेजार होऊन जातो. अन्यायाने पुष्कळ लोकांना आधार दिला असे आजपर्यंत कोणी ऐकले नाही किंवा पाहिले नाही. पण वेडी माणसे उगीच खोट्याच्या किंवा असत्याच्या भरीस पडतात. सत्य हेच स्वस्वरूप आहे असे समजावे, तर असत्य हेच पाप आहे. या दोन्हीमध्ये सत्याचाच उद्योग करावा. माणसाचे सारे बोलणे चालणे मायेच्या क्षेत्रामध्ये खरे असते. जेथे माया नाही तेथे बोलण्याला स्थान नसते. म्हणून आपण निशब्दाचे मूळ शोधावे. बोलणे चालणे, लोकांना सांगणे, खरे खोटे अंगीकार करणे वगैरे गोष्टी दृश्यामधील आहेत. सत्य म्हणजे स्वस्वरूप दृश्यांच्या पलीकडे आहे. त्याच्यासाठी खटपट करण्यास माणसाने दृश्याच्या पलीकडे जायला पाहिजे. तेथे शब्द लटका पडतो. शब्दांचा अर्थ समजून घ्यावा व शब्द मागे टाकावा. मग अर्थावर मनन करून त्या अर्थाचे लक्ष्य जे स्वरूप ते ग्रहण करावे. असे केल्याने निशब्द मूळ जे स्वरूप त्याबद्दल काहीच घोटाळा उरत नाही. स्वरूपाची अगदी स्पष्ट कल्पना येते. अष्टधा प्रकृती किंवा दृश्यविश्व हे मिथ्या असल्याने तो पूर्वपक्ष आहे. तो पूर्वपक्ष सोडावा. नंतर अलक्ष जे स्वरूप किंवा परब्रह्म त्याच्या ठिकाणी लक्ष लावावे. मनाला स्थापित करावे. जो अतिशय दक्ष व तत्पर असून मननशील आहे त्यालाच हे कसे करावे ते समजेल. भूस आणि कण ही दोन्ही एकच आहे असे म्हणणे अयोग्य आहे. उसाचा रस टाकून शहाणा माणूस सोयट्या चोखीत बसणार नाही. पिंडासाठी आत्मानात्म विवेक अथवा नित्यानित्य विवेक करावा. ब्रह्मांडासाठी सारासार विवेक करावा. अशा रीतीने सगळ्याचा शोध घेऊन जे सार असेल तेच ग्रहण करावे. माया आहे तोपर्यंत अन्वय आणि व्यतिरेक करावा लागतो. अ असला तर ब असतो हा अन्वय, तर अ असला तर ब नसतो हा व्यतिरेक होय. पण जेथे माया नाहीशी होते तेथे अन्वय व्यतिरेक उरत नाही. तेथे तर्काचे प्रयोजनच संपते. एका तत्वाने दुसरे अशा रीतीने सर्व तत्वाचा शोध घ्यावा. नंतर महावाक्यांच्या अर्थाशी तदाकार होऊन जावे आणि संपूर्ण आत्मनिवेदन करून समाधान पावावे. दृश्य मिथ्या म्हणून मागे सारावे. सूक्ष्मात प्रवेश करून स्वस्वरूपापर्यंत पोहोचावे. अखेर आत्मनिवेदनाने समाधान रूप होऊन जावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील उत्तम पुरुष निरूपण या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.